तुम्ही कोणताही शॅम्पू वापरा, पण शॅम्पूने केस धुतल्यानंतर तुम्हाला ही एक स्टेप जी आहे ती फॉलो करायची आहे, ज्यामुळे तुमचा हेअरफॉल थांबणार आहे, तुमचा हेअर ग्रोथ होणार आहे, शिवाय पांढरे केस येण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी वरती येणार आहे। आता ही कोणती स्टेप आहे सर्व काही डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरीताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, शॅम्पू केल्यानंतर आपल्याला कोणती स्टेप फॉलो करायचे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे। तर सगळ्यात अगोदर शॅम्पू करायला जाण्या अगोदर आपल्याला काय करायचंय बघा, 1 चमचा रिठा पावडर, 1 चमचा आवळा पावडर आणि 1 चमचा शिकेकाई पावडर घ्यायचे आहेत। या काय पावडर करायचे आहेत आपल्याला, एक तांब्याभर पाण्यामध्ये काय करायचे पावडरी मिक्स करायचे आहेत आणि हे पाणी जे आहे ते गॅसवरती उकळण्यासाठी ठेवायचंय। जेव्हा पाणी उकळतं त्याच्यानंतर 1 मिनिट भर, खूप जास्त नाही, 1 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे। गाळून घेतल्यानंतर हे बाथरूम मध्ये नेऊन ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तोपर्यंत पाणी जे आहे ते थंड होईल आणि तोपर्यंत उकळलेलं पाणी थंड होईपर्यंत आपल्याला काय करायचंय, शॅम्पू करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जो पण अवेलेबल शॅम्पू असेल त्या शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करायचा आहे, केस धुवून घ्यायचे आहेत आणि एवढं करायचंय की शॅम्पू जो आहे तो केसांमधला पूर्णपणे निघेल याची काळजी करायची। जास्त पाण्याचा वापर करा हवं तर, पण पूर्णपणे शॅम्पू जो आहे तो निघाला पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, जे पाणी आपण ठेवलेलं आहे उकळून शिजवून, जे पाणी गाळून ठेवलेलं आहे ते पाणी हलकसं कोमट असेल किंवा थंड जरी झालं तरी काही हरकत नाही, तर ते पाणी लास्टला आपल्याला काय करायचंय, केसांवरून आपल्याला ओतायचं आहे, हलकासा मसाज करायचा आहे। 1 ते 2 मिनिट आपल्याला ते तसंच ठेवायचंय आणि त्याच्यानंतर नॉर्मल पाणी परत तुम्ही वरून ओतू शकता आणि केस परत धुवून काढू शकता। ही एवढी स्टेप जी आहे ती केल्यानंतर तुम्हाला किती फायदे होणारे आहेत बघा। तर तुमचा हेअरफॉल जो आहे तो कंट्रोलमध्ये येणार आहे। आता हेअरफॉल कसा कंट्रोलमध्ये येणार, तर बघा, रिठा, आवळा, शिकेकाई या तिन्हीच्या मिश्रणातून जे पाणी आपण तयार केलेलं आहे त्याचा फायदा केसांच्या डायरेक्ट मुळांशी होतो, म्हणजे मुळांना होतो। त्यामुळे केसांची मुळं जी आहेत ती मजबूत होतात आणि हेअरफॉल कंट्रोलमध्ये येतो। त्याच्यानंतर केसांमध्ये चमक येते आणि आवळा माहित आहे, आवळा आपलं केस पांढरं होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी करतं। म्हणजे केसांमध्ये चमक तर येतेच येते आणि केस पांढरे होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी येतं। तर काय होतं की ते पुढे खूप दिवस तुमचे केस जे आहेत ते काळे टिकून राहतात। हे फायदे यामुळे होतात। तर या पद्धतीचे घरगुती उपाय जे आहेत ते तुम्ही घरच्या घरी करून अशा अनंत फायदे जे आहेत ते तुम्ही उपभोगू शकता। आणि जर हे तुम्हाला हवं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात आणि कमेंट बॉक्स जो आहे तो तुमच्यासाठी आहे। कमेंट करून तुम्हाला ज्या पण अडचणी येत असतील त्या तुम्ही विचारू शकता, त्यावरती हवा तर मी व्हिडिओ बनवेन, नाहीतर कमेंटद्वारे तुम्हाला उत्तर सुद्धा देईल। तर कमेंट करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।